एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण वाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर अध्यक्षांनी भावी नगरसेवकाच्या दिल्या शुभेच्छा। नवरत्न विजय तरुण मंडळ लष्कर सतनाम आदिशक्ती नवरात्र महोत्सव मंडळ लष्कर आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीस प्रवीण वाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरिक सत्कार व 10वी-12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून शालेय साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आपल्या मनोगतात प्रदेश सरचिटणीस प्रवीण वाडे यांना भावी नगरसेवकांच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी प्रथमतः प्रदेश सरचिटणीस प्रवीण वाडे यांचा सर्व मान्यवरांनी मिळून वाढदिवसानिमित्त भव्य मोठा हार घालून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। तसेच सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या। यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे, ननील चंदले, सुरेश पाटोळे, युवक शहराध्यक्ष सरफराज शेख, लखन गायकवाड, श्रीनिवास पवार, जयप्रकाश कानाडे, दत्तात्रय कोपलवार, अभिजित भंडारे, रामप्रसाद शागालोलू, लखन मेत्रे, अक्षय जोटीथोर, सागर बनसोडे, सोनू खरटमल, गणेश हलसगी, मोची समाज अध्यक्ष विजय मरेडी, मोची समाज अध्यक्ष करेप्पा जंगम, शहर मध्य अध्यक्ष जावेद शिकलगर, जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे, सूर्यकांत शेरखाने, शक्ती कटकदोन आदी कार्यकर्ते उपस्थित होते। आताच नजीकच्या काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीतील प्रवीणजी नक्कीच त्यांचा ठसा उमटवतील अशी आम्हा सगळ्यांना अपेक्षा आहे आणि ते या अपेक्षेवर खरे उतरतील हे सगळ्यांच्या मनातून दिसतंय इथं उपस्थितांच्या। तर माझ्यातर्फे आपणा सर्वांतर्फे प्रवीणजींना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। आई तुझ्यांना लवकरात लवकर निधी उपलब्ध होईल अशी मी आपल्या ह्या व्यासपीठावर ग्वाही देतो आणि आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आम्ही असंच आपल्या पाठीशी राहू। जय माझ्याकडून, आमच्या पक्षाकडून, आमच्या परिवाराकडून भैयांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आम्ही अशी प्रार्थना करतो की येणाऱ्या दिवसात महानगरपालिका मध्ये भैयांनी निवडणूक लढवावी आणि भैया बहुमताने विजयी होतील असा आमचा विश्वास आहे। जी तळमळ आहे की लोकांची समस्या सॉल्व्ह करण्यासाठी जे काम ते करतात त्यासाठी खरंच दादा तुमचा खूप अभिमान वाटतो आणि खूप तुम्हाला शुभेच्छा। दुसरी गोष्ट की दादा तुम्ही जे काम करताय त्या सगळ्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत असू आताही आणि या पुढेही, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामामध्ये खूप खूप शुभेच्छा। पुन्हा एकदा तुम्हाला चांगलं आणि निरोगी आयुष्य लाभो हीच देवाचरणी प्रार्थना। तर खरंच आज माझा राष्ट्रवादी पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून काम करत असताना त्यांचा संपर्क आला। त्यांचं व्यक्तिमत्व एवढं छान आहे आणि त्यांची लोकांसाठी काम करण्याची जी तळमळ आहे त्याबद्दल खरंच त्यांचं खूप कौतुक करावंसं वाटतं। आज त्यांचा वाढदिवस साजरा करतो आपण, त्यांना वाढदिवसाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि कधी टेन्शन नसणारा ते हसमुख गोंडस बाळ म्हणलं तर चालेल अशा जे प्रवीण वाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथे उपस्थित राहिलेले माजी महापौर नरेशभाई चंदे समृद्धी व आपले आरोग्य चांगले लाभो ही श्री सिद्धेश्वरांनी प्रार्थना करतो अशी मी इच्छा व्यक्त करतो। तुमचं झाले 60 वय आहे, तुमच्याकडनं एक अपेक्षा आहे, आमच्या सारे कार्यकर्ता 20 वर्ष झाले आम्ही तुमच्याविषयी आहे, ते काय मी नाही किंवा प्रवीण भाई असल्या साऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही आता सध्याला संधी दिली पाहिजे। आता कसं आहे असं तरुण रिटायरमेंट असते त्या लोकांना तुम्ही रिटायरमेंट दिलं पाहिजे म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे। अजून पण लोकांना कसं आहे रिटायरमेंट झालं तरी पण नको आम्ही आहे, तुम्ही जरा इक्वलला संधी दिली पाहिजे एक माझी इच्छा आहे। आणि पक्षवाढीसाठी मी जास्त कधी येत नाही पण साहेबांसाठी कुठं पण येतोय, साहेब कुठल्या पक्षात तर म्हणजे तिकडे असतो मी साहेबांबरोबर काय एक प्रामाणिक इच्छा आहे। तुम्ही पहिल्यांदा तुम्ही या भैयांसारख्या कार्यकर्त्यांना तुम्ही संधी देऊन नगरसेवक केलं पाहिजे हीच मग माझी प्रामाणिक इच्छा आहे। आपले विचार सोडत नाही, हे कधी स्वार्थीपणानं वागत नाही आणि हेच खरं तर आपली खरी दौलत आहे। प्रवीण भैया तुम्हाला मी तर जास्त वेळ घेत नाही, आधीच कार्यक्रमला त्या ठिकाणी उशीर झालेला आहे। आदरणीय साहेबांचे मनोगत ऐकण्यासाठी आपण सर्व त्या ठिकाणी आतुर आहोत। जास्त वेळ न घेता त्याला देखील भविष्यामध्ये येणाऱ्या आगामी काळामध्ये ज्या पद्धतीने आमचे मित्र रोहित बोलले साहेब, रोहित भांडू शकतो परंतु मी भांडू शकत नाही साहेब, विनंती करतो की साहेब येणाऱ्या आगामी महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये
त्यांना या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारी त्यांना द्यावं आणि निवडून आणण्याची जबाबदारी या तमाम या ठिकाणी बहुजन विभागातले अनेक मतदार या ठिकाणी आहेत। मोठी समाज देखील आहे, मोठी समाज देखील त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार आहे। एकदा तुम्ही आमच्या मित्राला तुम्ही निवडणुकीचं उमेदवारी त्यांना द्यावा अशी मी आपणास विनंती करतो। मी त्यांच्या मनापासून त्यांना धन्यवाद देते। असेच सामाजिक उपक्रम आपण आपल्या प्रभागामध्ये राबवावेत अशी मी त्यांना विनंती करते आणि आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते की त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करून बहुजन पालक आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराला अभिवादन करून आज खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम प्रवीणजी वाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होत असताना प्रवीणजी वाडे यांच्या हातून देखील अनेक समाजोपयोगी कार्यक्रम गेली 10 वर्षामध्ये त्यांच्या हातून होत आहेत। त्यांना येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या इच्छा त्यांच्या मनात आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात अशा इच्छा आकांक्षा पूर्ण हो, त्यांचं आरोग्य चांगलं राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। प्रेम असतं की ते लोकांना मानलं पाहिजे। आता आमचे डांगे साहेब त्यात बसले, त्यांचे तिथं काय कमी का तुमचं मारुतीराव आपलं काय कमी आहे तिकडे? त्यांच्या भागात घुसला ना आपण त्याला एक आरामशी काढू शकतो, एवढी खात्री आहे मला। आणि हा मला आमच्या कार्यकर्ते नेहमी सांगतात नाही साहेब की आमच्या गल्लीमध्ये माझं वजन जास्त आहे। आमचे संदूक पवार जनरल सेक्रेटरी माझं राईट हँड एकदम माझ्या पक्षाचं सरळ काम ते बघतात जर उभे जाणारी माझी बायको माझे लेकरं बाळ मला खूप म्हणजे खूप मी त्यांचं ऋण कधी फेडू शकत नाही एवढं मला त्यांनी सहकार्य करतात साहेब। माझे चूक भूल राजकारणात समाजकारणात धावपळीच्या जीवनात कुठं कुठं पळतो त्यांनी सगळं घेऊन चूक भूल घेऊन माफ करून मला ॲडजस्ट करून घेऊन जातो साहेब। तिचं पण मी मनापासून आभार मानतो। सर्व मंडळाच्या सगळ्यांचे सेपरेट नावं न घेता सर्व मंडळ मित्रमंडळ आपण तुमच्यासाठी मी थांबलो म्हणून सांगितला। असे खूप मित्र आहेत। तेजराशी आगालो आज गावाला गेला नाही माझ्यासाठी, समाज मोठे गेला नाही, असं खूप मित्र आहे साहेब नाव घेण्यापुरते नाही। मी तुम्ही सगळेजण माझ्यासाठी आला असं तुमचं प्रेम तुमचं शुभेच्छा असं माझ्या पाठीशी राहू दे एवढे आई प्रार्थना करतो। मनापासून धन्यवाद।